ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज आपल्या या नागापूर परिसरातील चिमणापूर वाडी या गावी आलो असता या चिमणापूर वाडीचे सर्व नागरिकांमध्ये भेटून अतिशय आनंद वाटला। मित्रांनो, आज हा मारुती महाराजांचा भंडारा आहे आणि या भंडाऱ्याच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या भागातील चिमणापूर वाडी परिसरातील नागरिक एकत्र आलो आणि गोड जेवण आणि वरण भात या सगळ्या जेवणाचा आस्वाद घेऊन एकत्र करून आम्ही सगळे मित्र कंपनी, आपल्या आजूबाजूचे जे नागरिक आहे, शेतकरी बंधू वगैरे हे सर्व एकत्र आले आणि चांगल्या प्रकारचा भंडाऱ्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलं। भंडारा ठेवणं इतकं सोपं नाहीये। भंडारा ठेवताना गावातील सगळ्या नागरिकांचा विचार घेतला जातो। 2-4, 8-10 दिवस पहिले बैठक घ्यावी लागती, पैशाचं बजेट उभं करावं लागतं। काय आपल्याला स्वयंपाक काय करायचा आहे, वरण करायचं आहे का, भात करायचा आहे का, गोड भात करायचा आहे का, शिरा करायचा आहे का, हे सगळं आपल्या ज्या मीटिंगमध्ये घ्यावं लागतं आणि तेव्हा त्याचं बजेट ठरवावं लागतं। किती पैसे खर्च येणार आहे, किती लोक याला वर्गणी देणार आहे, आपल्याजवळ किती बजेट आहे, या सगळ्या गोष्टी होत्या। तर ही गोष्ट सहज नाहीये। हा या चिमणपूर वाडीचा उपक्रम आहे। माझ्या मते हा वर्षानुवर्ष होत आलेला, चालत असलेला वर्षानुवर्ष चालत असणारा हा व्यवहार आहे आणि या व्यवहारातून हा भंडारा होऊ लागलेला आहे। तर श्रावण महिना आहे, श्रावण महिन्याच्या माध्यमातून आपण एक चांगला कार्यक्रम आपल्या गावात व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून गायकवाड भाऊ, बिलाल भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून व यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून हा भंडारा होऊ लागलेला आहे। मी या भंडाऱ्याच्या माध्यमातून जे यांनी सामाजिक दृष्टिकोन ठेवला, जेव्हा आपण काही सामाजिक कार्य करतो त्या कार्यक्रमाला जवळपास सगळ्या गावातील लोक राहतात, चिमणपूर वाडीतले सगळे नागरिक इथं आहे, महिला वर्ग तिकडे आहे, सर्वजण मिळून मिसळून या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहे, जेवणाचा आस्वाद घेत आहे आणि भंडाऱ्यानिमित्त जो प्रसाद इथं यांनी तयार केला तो प्रसादाचा आस्वाद घेऊन समाजामध्ये, आपल्या भागामध्ये, आपल्या परिसरामध्ये एकीतेचा नारा हे लावू लागलेले आहे, जो आपल्या देशाचा व्यवहार आहे। आपल्या देशानं जे आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, रहिवासी दिलेला आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही हा देश चालवण्याची परंपरा आमची कायम ठेवत आहे। म्हणून गावामध्ये जे छोटे मोठे कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक घरानं सामील व्हावं। जो कोणी सामील होणार नाही त्याला नंतर विचारलं जातं, तू का आला नाही, का सामील झाला नाही, तू गावचा नाहीये का, तुला काही अडचण नाही का, तुला मुलं बाळा नाहीये का, त्यांचे तुम्हाला लग्न पाणी करायचं नाहीये का, आणि जर करायचं असेल तर तू सामाजिक दृष्टिकोन का सोडतो, अशा पद्धतीची ग्रामपंचायतच्या आपल्या पंचायतच्या माध्यमातून बैठकीमध्ये आपण चर्चा करतो। हे सहज थोडी आहे, हा संसाराचा भाग आहे आणि म्हणून आपण प्रत्येकानं आपण आपला मानव धर्म पाळावा। मानव धर्म सांगतो की आमचं अस्तित्व जे आहे हे लढण्याचं आहे। जोपर्यंत मी काही करणार नाही तोपर्यंत मला काही मिळणार नाही, माझ्या मुलाबाळाला काही मिळणार नाही, माझ्या आजूबाजू परिसरातील नागरिकांना काही भेटणार नाही। म्हणून मी असं करतो तो करू ज्या माध्यमातून माझ्या परिसरातील नागरिकांना ते भेटायला पाहिजे। तर मी अभिनंदन करतो चिमणापूर वाडी या गावच्या नागरिकांचं की त्यांनी सगळ्या प्रकारचा भंडारा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।